मित्रांनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाचा स्टेटस काय आहे, आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही, नेमकं आपल्या अर्जाचा स्टेटस काय आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर ते तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्जाचा स्टेटस कसा चेक करायचा हे पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्जाचा स्टेटस काय आहे ते हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत हे ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी केलेले अर्ज याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज म्हणजे तुम्ही जेवढे अर्ज भरले असतील त्या संपूर्ण अर्जाची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी मी एकच अर्ज भरला आहे, त्यामुळे मला या ठिकाणी एकच दिसते. तर या ठिकाणी तुम्ही स्टेटस पाहू शकता, पेंडिंग दाखवतोय. तर पेंडिंगचा अर्थ काय, तर तुमचा अर्ज हा सबमिट केलाय पण तो पेंडिंग आहे. तुमच्या अर्जाची छाननी अजूनपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी केलेली नाही. आता यानंतर तुम्हाला जर स्टेटसमध्ये अप्रूव्ड असं दिसत असेल तर तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे. तुम्हाला यानंतर काही सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर तुम्हाला जर स्टेटसमध्ये इन रिव्ह्यू असं जर दिसत असेल तर तुमचा अर्ज हा रिव्ह्यूमध्ये गेलेला आहे. अधिकारी तुमचा अर्ज हा चेक करत आहेत. चेक केल्यानंतर तुमच्या अर्जाचा स्टेटस तुम्हाला पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला जर स्टेटसमध्ये रिजेक्टेड असं जर दिसत असेल तर तुमचा अर्ज हा नाकारला गेला आहे. तुमचा अर्ज हा रिजेक्ट केलेला आहे. आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेटसमध्ये डिसअप्रूव्ड कॅन बी एडिटेड अँड रिसबमिट असं जर स्टेटस दिसत असेल तर तुमचा अर्ज हा डिसअप्रूव्ड करण्यात आलाय आणि तुमचा अर्ज तुम्ही पुन्हा एडिट करून तो पुन्हा सबमिट करू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्जचा स्टेटस चेक करू शकतो. स्टेटस चेक केल्यानंतर काही त्रुटी आल्या असतील तर ते आपण पुन्हा सबमिट करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.